नमस्कार मैत्रिणींनो, कधी असं झालंय बेडवरून सकाळी झोपेतून उठलाय आणि टाच खाली टेकवण्याआधीच खूप दुखते, किंवा मग हाडाचे सांधे मणके सगळ्या गोष्टी जाम झाल्यात असं वाटतंय. तुम्हाला माहितीये, पुरुषांच्या तुलनेत बायकांची हाडांची झीज ही खूप जास्त होते आणि पेरिमेनोपॉज आणि मेनोपॉज या काळामध्ये तर जे इस्ट्रोजेन नावाचं छत्र असतं, सुरक्षा कवच जे आपल्याला असतं तेच तुटून जातं. मैत्रिणींनो, जोपर्यंत पाळी व्यवस्थित चालू असते आणि पेरिमेनोपॉज काळ आपला आलेला नसतो तोपर्यंत आपल्याला इस्ट्रोजेन नावाचं सुरक्षा कवच असतं, जे आपल्या हाडांनाही प्रोटेक्ट करत असतं. हाडांचंही ते सुरक्षा कवच आहे. ज्या वेळेला आपण पेरिमेनोपॉज पिरियडमध्ये एंटर करतो त्यावेळेला हे कवच तुटतं आणि मग आपल्या हाडांचं जे संरक्षण आहे, सुरक्षा कवच आहे, हे निघून गेल्यामुळे आपल्याला सांधेदुखी, हाडदुखी, कंबरदुखी, पाठदुखी, मानदुखी अशा पद्धतीचे हाडांचे सांध्यांचे प्रॉब्लेम्स मागे लागतात. तर घरच्या घरी 5 मी तुम्हाला असे उपाय सांगणार आहे जे आपल्याला वैज्ञानिक दृष्ट्या हाडांच्या या दुखण्यापासून वाचवतील किंवा आपलं दुखणं जे आहे हे कमी करतील. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. मी आहे स्वश्री आणि तुम्ही पाहत आहात नॉलेज बास्केट इंडिया. पुढे जाण्यापूर्वी आज सकाळी सांध्याच्या कुठल्या प्रॉब्लेमला तुम्ही फेस केलं, कुठे जाम झालंय असं तुम्हाला वाटलं, गुडघे, कंबर, रिस्ट कुठे तुम्हाला जडपणा किंवा जाम झालंय असं वाटलं, हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, आत्ताच कमेंट करा. मी स्वतः तुमच्या सगळ्या कमेंट्स वाचणार आहे. आता थोडक्यात आपण बघूया की आपले सांधे या काळामध्ये का दुखतात, आपली हाडं का दुखतात. मैत्रिणींनो, आपल्या शरीरात इस्ट्रोजेन हे वंगणाचं काम करत असतं. ज्या वेळेला इस्ट्रोजेनची पातळी ही पेरिमेनोपॉज काळात कमी होते त्यावेळेला हाडांमधील, सांध्यांमधील वंगण जे आहे हे कमी होतं, जॉईंट्स कोरडे पडतात आणि त्यामुळे आपल्याला सांधेदुखी होते. हे झालं पहिलं कारण. दुसरं कारण असं आहे, जे इस्ट्रोजेन आपल्या सांध्यामधील इन्फ्लमेशन म्हणजे सूज कमी करतं. ज्या वेळेला इस्ट्रोजेनची पातळीच या पेरिमेनोपॉज आणि मेनोपॉज नंतर कमी होते, अशा वेळेला आपल्या शरीरात सायटोकाइन्स नावाचा घटक वाढतो, जो आपल्या शरीरामध्ये हाडांमध्ये वेदना निर्माण करतो. तिसरी फॅक्ट म्हणजे वयोमानाप्रमाणे शरीरातलं कोलॅजिन कमी झालं की मग आपल्या शरीरामधली लवचिकताही कमी होते आणि सांधेदुखी आपल्याला मागे लागते. हे जे कोलॅजिन निर्मिती आहे ही सुद्धा आपण नैसर्गिकदृष्ट्या नियंत्रणात आणू शकतो. चला तर मग जास्त वेळ न दवडता आपण या 5 घरगुती उपायांकडे बघूया, जे तुम्हाला पेरिमेनोपॉज मधली सांधेदुखी, गुडघेदुखी, कंबरदुखी, अंगदुखी कमी करायला मदत करतील आणि तुमचा पूर्वीसारखा उत्साह परत आणतील. याच्या मागचं शास्त्रीय कारण सुद्धा मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. पहिला उपाय, अळीव आणि नाचणी. नाचणी आणि अळीव कुठल्याही स्वरूपात तुम्ही अगदी बाळांना देता ते नाचणी सत्व, नाचणीची भाकरी किंवा अळीव सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही खाऊ शकता. हे का? नाचणीमध्ये कॅल्शियम आणि अळीवामध्ये फायटोइस्ट्रोजेन म्हणजे वनस्पतीजन्य इस्ट्रोजेन आहे, जे आपल्या शरीरातली इस्ट्रोजेनची कमतरता जी आहे ही भरून काढतात आणि त्यामुळे आपली सांधेदुखी कमी होते. दुसरी गोष्ट, तीळ भिजवलेलं पाणी किंवा तीळ चघळणं किंवा 1 चमचा तीळ दिवसभरात कुठल्याही स्वरूपात खाणं. तिळामध्ये खूप जास्त प्रमाणात कॅल्शियम आहे. तीळ तुम्ही भाकरीला लावून सुद्धा खाऊ शकता. 1 चमचा तीळ आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. तिळामध्ये खरं सांगते दुधापेक्षा जास्त कॅल्शियम आहे, म्हणून तिळाला तुम्ही कमी लेखू नका. तीळ आपल्या बायकांसाठी या काळात अतिशय महत्त्वाचे आहे. चौथं, उत्तम हायड्रेशन आणि लिंबू पाणी. लिंबू पाणी का? तर लिंबू पाणी आपल्या शरीरातले टॉक्झिन्स बाहेर काढतं. सांध्याचा 70% भाग जो आहे हा पाण्याने बनला आहे. लिंबू पाणी टॉक्झिन्स म्हणजे शरीरात साठलेलं नको असलेलं युरिक ऍसिड बाहेर काढायला मदत करतं. म्हणून जेव्हा शक्य आहे, पचतंय, मानवतंय त्या पद्धतीने लिंबू पाण्याचा तुम्ही सरबत किंवा लिंबू पाणी, प्लेन लिंबू पाणी घ्यायला काहीच हरकत नाही. 5वं म्हणजे सूर्यनमस्कार आणि विटॅमिन डी. विटॅमिन डी तुम्हाला कोवळ्या उन्हातून मिळणार आहे आणि सूर्यनमस्कार 12 हे तुमच्या शरीरातलं रेंज ऑफ मोशन जिवंत ठेवतात. म्हणून सूर्यनमस्कार नियमित करणं तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. आणि सकाळचं कोवळं 30 मिनिटं ऊन 30 दिवस घेऊन बघा, बराच पॉझिटिव्ह चेंज तुम्हाला तुमच्या शरीरात दिसून येणार आहे. मैत्रिणींनो, फक्त आहार किंवा
या गोष्टीतून मी बरी होईल, मला असं होईल असं नाहीये. याबरोबर योग साधना, प्राणायाम, वॉकिंग या गोष्टी इन्क्लूड करणं खूप गरजेचं आहे. मी स्वतः खूप वर्ष झालं योगा करते, त्यामुळे सांधेदुखीचा तसा त्रास मला होत नाही, कारण लवचिकता मी मेंटेन ठेवलेली आहे. कन्सिस्टन्सी खूप महत्वाची आहे. कोलॅजन निर्मितीसाठी आपल्याला व्यायाम करणं हे अतिशय महत्वाचं आहे. यात मी तुम्हाला काही आसनं सांगणार आहे. त्यातलं पहिलं आसन ताडासन. ताडासनामुळे आपल्या शरीराचा पॉश्चर, आपण जी आपली ठेवण आहे ती व्यवस्थित सुधारते, बाकी आपल्याला येत नाही आणि त्यामुळे गुडघ्यांवर अननेसेसरी प्रेशर येत नाही आणि त्यामुळे गुडघे दुखत नाही, गुडघेदुखी थांबण्यास मदत होते. दुसरं बटरफ्लाय पोज ही अतिशय गरजेची. याच्यामुळे हिप जॉईंट्स यातली लवचिकता मेंटेन राहते आणि ओटीपोटामधले जे ऑर्गन्स आपले असतात तिथे व्यवस्थित रक्तपुरवठा होतो. तिसरं आसन मार्जरासन, बिटिलासन. याच्यामुळे पाठीचा कणा स्ट्रेच होतो. पाठीचा कणा ताकदवान झाल्यामुळे आहे पाठ दुखणं, कंबर दुखणं हे कमी होतं. चौथं आसन म्हणजे आनंद बालासन. खरंच हे करून बघा, याने तुम्हाला पूर्ण पाठीला मस्त मसाज मिळतो. लिटरली लगेच बरं वाटतं. बऱ्याचदा जेव्हा मला माझे योगा स्टुडंट्स विचारतात की पाठदुखी खूप होते तर यासाठी काय, मी नेहमी त्यांना मार्जरासन, बिटिलासन, त्याचबरोबर अधोमुख श्वानासन, ऊर्ध्वमुख श्वानासन आणि आनंद बालासन रेकमेंड करते. त्यांना याचा खूप फायदा झालाय, तुम्हालाही होईल. लवकरच आपला चला योग शिकूया हा चॅनल, नवीन योगा चॅनल चालू होणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही माझ्यासोबत योग करू शकता आणि ते तुम्हाला पूर्णपणे फ्री असेल. मैत्रिणींनो, आता काही महत्वाच्या गोष्टी सांगते, त्या नक्की ऐका. सांधेदुखीचा थेट संबंध आपल्या मानसिक ताणाशी आहे. ज्या वेळेला आपण ध्यानधारणा, योगा, मेडिटेशन करतो त्यावेळेला आपल्यामध्ये नैसर्गिक एंडॉर्फिन, जे आपल्या शरीरात पेन किलरचं काम करतात, हे तयार होतात आणि त्यामुळे आपली सांधेदुखी कमी होते. दुसरी अतिशय महत्वाची गोष्ट ती म्हणजे सोहम साधना किंवा श्वासोच्छवासाची गिनती किंवा काउंटिंग करणं, श्वासोच्छवास मोजणं. सोहम साधना किंवा ही साधना तुम्ही 5 मिनिटं दिवसातून केली तरी देखील खूप जास्त मानसिक शांती, जी एंडॉर्फिन, हॅप्पी हॉर्मोन्स आणि मानसिकदृष्ट्या बॅलन्स्ड तुम्हाला राहण्यासाठी मदत करणार आहे. त्यामुळे सोहम साधना, ध्यानधारणा, श्वासोच्छवास मोजणं ही साधना खूप उच्च कोटीची आहे आणि तुम्हाला फायदा देणार आहे. मैत्रिणींनो, योगामधली कन्सिस्टन्सी म्हणजे सातत्य आणि योग्य आहार ही सांधेदुखीवर गुरुकिल्ली आहे. पेरिमेनोपॉज, मेनोपॉज या काळातला लठ्ठपणा किंवा झोप न येणे या समस्यांवर तुम्हाला व्हिडिओज हवे असतील तर नक्की कमेंटमध्ये लिहा. मेनोपॉज या विषयावरचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आपल्या ऑडियन्सने खूप पसंत केले, त्यांना ते खूप आवडले, म्हणून हे व्हिडिओज मी बनवत आहे. या विषयावर एक सिरीज घेऊन मी यावं असं तुम्हाला वाटत असेल आणि पेरिमेनोपॉज आणि मेनोपॉज A to Z आपल्याला समजावा, त्यावर सोल्युशन निघावं, मिळावं असं तुम्हाला वाटत असेल तर नक्की लिहा, म्हणजे आपण याची एक सिरीज तयार करू आणि छान व्हिडिओज एका मागोमाग एक याच विषयावर घेऊन येऊ. पण तुम्ही कमेंट करायला विसरू नका, म्हणजे त्यामधून मोटिवेशन घेऊन मी तुम्हाला हवे ते टॉपिक्स घेऊन व्हिडिओज पुढे जाऊन बनवेन. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग परत भेटूया अशाच एका छान नवीन माहितीसह. आणि हो, पेरिमेनोपॉज काळात स्वतःची काळजी घ्या, योग्य आहार घ्या आणि तुमच्या योगाभ्यासामध्ये किंवा तुमच्या व्यायामामध्ये सातत्य ठेवा. थँक्यू.